फक्त 15 लाखामध्ये मंडळी, 15 लाखामध्ये आणि 15 लाखामध्ये कुठं असणार आहे सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे। व्हिडिओ सोडायचा नाही, डिटेलमध्ये सगळं बघायचं, ऐकायचं, सगळं काही तुमच्यासाठी आज इथंच असणार आहे। फक्त 15 लाखामध्ये रो हाऊस सारखे घर आणि एकदम स्वस्त आणि बजेटमध्ये। तर व्हिडिओ सोडू नका, संपूर्ण माहिती घ्या आजच्या या प्रॉपर्टीची। चला व्हिडिओ पहा संपूर्ण। मंडळी बघायला गेलं ना, लोक काही एवढं काही व्हिडिओ बघत नाही। एकच रिक्वेस्ट करणार की व्हिडिओ संपूर्ण बघा, माहिती घ्या। आजच्या या प्रॉपर्टीची बोलायला चालू करू आपण, पण त्याच्या अगोदर जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी, आपले सहर्ष स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या रिअल इस्टेटच्या चॅनलवरती। मंडळी फक्त 15 लाखामध्ये ज्या घराबद्दल, ज्या प्रॉपर्टीबद्दल, ज्या रो हाऊसबद्दल बोलायचं आहे तर सगळी काय माहिती देणार आहे। तर तुम्हाला एक काम करायला लागणार आहे, व्हिडिओ सोडायचं नाही, संपूर्ण डिटेल माहितीसाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। कारण की आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजवर एकदमच कमी बजेटमध्ये आणि लो बजेटमध्ये अशी प्रॉपर्टी तुमच्यासाठी आणण्याची एक कोशिश चालू झालेली आहे की 10 लाख असू द्या, 20 लाख असू द्या किंवा 15 लाख असू द्या, तर त्या सगळ्या बजेटमध्ये असणार आहे। आणि फक्त एकच काम करायचं, व्हिडिओ सोडायचं नाही। तर मला एक सांगा, तुमचा बजेट काय आहे आणि पुण्यामध्ये कुठल्या लोकेशनला तुम्हाला रो हाऊस, फ्लॅट खरेदी करायचे किंवा प्लॉट खरेदी करायचं, तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लिहायला लागणार आहे आणि मला तेवढं मॅसेज तुम्ही पाठवू शकता। आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजवरती एकदमच कमी बजेटमध्ये तुमच्यासाठी आज फक्त आणि फक्त 15 लाखामध्ये एक चांगल्या घराची सुरुवात होणार आहे। बघा, एक रिक्वेस्ट करतो की तुम्ही व्हिडिओ सोडायचा नाही, व्हिडिओ संपूर्ण बघायचं, माहिती घ्यायची। बघा, मी एक एक डिटेल तुम्हाला देतो, एक तंतोतंतोची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माझं आहे। बाकीचं घ्यायचं नाही घ्यायचं, खरेदी करायचं नाही खरेदी करायचं, ते तुम्ही तुमचं आपसामध्ये बघून घ्या। कारण की बघा, बजेट जो आहे खूप मोठा रोल करतो एखादा पुण्यामध्ये, सिटीमध्ये घर खरेदी करायला। करतो का नाही तुम्ही मला हे सांगा। 100% एक बजेट असतो माणसाचा घर खरेदी करायचा आणि तो बजेटमध्येच माणूस खरेदी करतो। आता लोन पण पास व्हायला गेलं तर आपण डायरेक्टली 1 करोडचं तर घर घेत नाही ना, 1 करोडचा फ्लॅट तर आपण घेत नाही ना, बरोबर ना। तर त्या हिशोबामध्ये आपल्या घरासाठी एक बजेट सेट करायला लागतो आपल्याला। आता बरेचसे आपल्याला मला मेसेज येतात, कॉल येतात की आम्हाला या बजेटमध्ये आम्हाला अशी जागेमध्ये बांधलेलं घर तुम्ही शोधून द्या। तर आम्ही विचारतो त्यांना काय बजेट आहे, पण ॲक्च्युलीमध्ये बघा, मी एजंट ब्रोकरचं काम करत नाही। माझं एक माध्यम असतं या यूट्यूबचा लोकांपर्यंत चांगली माहिती देण्यासाठी। बघा, आपण काय करतो, प्लॉटिंगचे आपण व्हिडिओ टाकत असतो, प्लॉटिंगबद्दल आपण माहिती देत असतो। आणि बघायला गेलं प्लॉटिंग म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती आहे आज पुण्यामध्ये जागा भेटणं खूप अवघड झालेलं आहे। आणि कमीत कमी बजेटमध्ये जागा कुठं, भरपूर लोक म्हणतात की 4.5-5 लाखमध्ये। आता ते जे प्लॉट असतात ते कुठं असतात, पुण्यापासून लांब असतात एकदमच, हे सिद्ध झालेले। आणि जे विकत नाही तर तेच प्लॉट EMI वर देतात आणि जे विकणारी जी जागा असते ती काय EMI वर देणार का कोणी, मला हे सांगा। होऊ शकत नाही। कारण की बघा, हे जे आपल्याकडं जे प्लॉट आहे ते आपण लोकांना मायनस पॉईंट पण सांगत असतो आपण की बघा हे मायनस पॉईंट असणार आहे त्याचा, ह्या बजेटमध्ये तुम्हाला हे प्लॉट भेटणार आहे। तर लोक म्हणतात की EMI वरतीच पाहिजे, तर भेटू शकतो ना EMI वरती पण तुम्हाला ते प्लॉट भेटतात, पण तिथं तुम्ही डायरेक्टली घर बांधू शकत नाही। कारण की ते एक इन्व्हेस्टमेंट असतो, एक प्रकारचा एक इन्व्हेस्टमेंट असतो। तो इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही तिकडं पैसे लावतात आणि महिना कमीत कमी 8-10 हजार रुपयाचा महिना असतो त्या प्लॉटचा। पण तुम्हाला खरंच असं पाहिजे की डायरेक्ट जागेवरती जाऊन तुम्ही घर बांधायला पाहिजे, तर तुम्हाला कमीत कमी 15, 20, 30 लाख रुपये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला लागणार आहे। लागणार का नाही सांगा मला, अहो खरं। पण आपण आज फक्त 15 लाखाच्या घराबद्दल चर्चा करत आहे। बरं, मला बोलता मी तुम्हाला सांगितलं, मी सगळे देतो तुम्हाला। थोडंसं व्हिडिओ मला असं वाटते कदाचित लांब असणार आहे,
व्हिडिओ सोडायचं नाही, संपूर्ण माहिती घ्यायची तुम्ही. कारण की बघा, मी तुमच्यासाठी जे काय आणतो ना ते एकदमच कमी बजेटमध्ये आणत असतो. आता ही पण जी माहिती असणार आहे, एकतर आपण 15 लाखाच्या घराबद्दल पण चर्चा करू आणि एक 25 लाखाचा एक 3 मजलीचा घर आहे. आता हे जे 15 लाखाचा आहे तो पण 3 मजलीचंच घर आहे, पण त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय डिफरन्सेस आहे, खूप फरक आहे. बघायला गेलं एवढं फरक आहे की विचारू नका. या 15 लाखाच्या घरामध्ये आणि त्या 25 लाखाच्या घरामध्ये ॲक्च्युलीमध्ये काय फरक आहे, मेन इम्पॉर्टंट जे आहे तर प्लॉट जो असतो ना, जागा, त्याचा फरक आहे, जागेचा फरक आहे. आणि त्या जागेमध्ये जो आहे तर तो घर आहे बांधलेला 15 लाखाचा किंवा 25 लाखाचा. आता इथं पार्किंग वगैरेचा पण प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला जे 15 लाखाचा आहे तर. ओके, बघा मायनस पॉईंट मी तुम्हाला सांगतो. बघा, तुम्ही घर खरेदी करायला गेले तर आधी तुम्ही काय करा, मेन इम्पॉर्टंट जे आहे तर तुम्हाला पार्किंग बघायची त्या घराची तुम्ही पार्किंग बघितली आणि पार्किंग ओके असली तेव्हाच तुम्हाला तो घर खरेदी करायला लागणार आहे. नाहीतर ते उगीचच टाईमपास करून फायदा नाही आहे. आता लोक का सिटीमधले घरं विकतात माहिती का, पार्किंगचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पार्किंगचा एवढा प्रॉब्लेम झालेला आहे लोकांना की विचारू नका. एवढं म्हणजे एक 2 व्हीलर लावायचं पण म्हणजे कठीण झालेलं. कारण की सिटीमधले जे घरं आहे पुण्यामधले ते एवढ्या आतमध्ये आहे. आणि आता काय प्रॉब्लेम असतो माहिती आहे का, मेन मुद्दा की घरांची भिंत चिटकून भिंत आहे, किरकिरी आहे. त्यामुळं पण लोक ते घरं विकायचा प्रयत्न करतात का नाही तुम्ही मला सांगा. 100% करतात राव. आणि त्यामुळंच ते घरं लोकांनी विकायला काढलेली आहे. आणि तुम्हाला बघा मायनस पॉईंट बघून चालायला लागणार आहे. तुम्ही जोपर्यंत मायनस पॉईंट बघणार नाही तोपर्यंत तो घर तुम्ही कसं काय खरेदी करणार ते मला विचार करा तुम्ही. सगळं काही बघा डिटेल. आपण एखादी प्रॉपर्टी खरेदी करायला जातो ना, आता ह्याच प्रॉपर्टीचा बघा जो 15 लाखाचा घर आहे त्याच्याबद्दल बोलतो. इथं जो मायनस पॉईंट आहे, एकतर पार्किंगचा मायनस पॉईंट आहे या घराचा. ह्या घराची जी पार्किंग आहे ती बरोबर नाही आहे, म्हणजे आहेच नाही. 2 व्हीलर पार्किंग आहेच नाही तिथं. घर जे आहे आतमध्ये घर आहे, 140 स्क्वेअर फीटची जमीन आहे. किती? 140 स्क्वेअर फीटची जमीन आहे. 140 स्क्वेअर फीटच्या जमिनीमध्ये तो घर बांधलेलं आहे. किती? 140 स्क्वेअर फीटच्या जमिनीमध्ये घर बांधलेलं आहे. आता खाली जे आहे तर एक बाथरूम बोलू शकतात, वरती एक रूम बोलू शकतात आपण. आणि थर्ड जे आहे तर वरती टेरिसवरती जे आहे पत्रा लावलेला आहे आणि तिथं एक रूम सारखा बांधलेलं आहे, त्याला रूम बोलू शकतात. म्हणजे असा हा थोडक्यामध्ये असा हा हे 15 लाखाचा घर आहे मंडळी. आणि तुम्ही जे विचार करतात ना की आपल्याला ह्या बजेटमध्ये पाहिजे, त्या बजेटमध्ये पाहिजे, मला हेच सांगा की हा उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अवश्य द्यायला पाहिजे की पुणे जे आहे तर काय पुणे खेडेगावासारखं झाले का, सांगा मला. नाही ना, पुणे काय खेडेगावासारखे अजिबात नाही राहिलेले. पुण्यामध्ये वेगवेगळ्या लोकेशनवरती वेगवेगळ्या जागा अवेलेबल आहे. आता बजेट जो असणाऱ्या माणसाचा मी स्टार्टिंगला तुम्हाला बोललो की तुमचा 1 करोडचा बजेट असला तर गोष्ट वेगळी असणार आहे, किंवा 50 लाखाचा बजेट असला घरासाठी तर वेगळी गोष्ट असणार आहे. आणि जागेला मेन म्हणजे महत्त्वाचं बोलायला गेलं की जागेचे कागदपत्र मेन इम्पॉर्टंट पाहिजे का नाही मला तुम्ही सांगा. आता कागदपत्र इम्पॉर्टंट आता बरेचसे आता हे झालेलं कागदपत्रामध्ये येणे जागा असली तर त्याला होम लोन भेटू शकतो. एकदम प्लॅन पास असलं तर त्याला होम लोन बँका देऊ शकतात. देतात का नाही तुम्ही सांगा मला. त्याबद्दल आपण आधीच व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकतात. पण मी जे तुम्हाला 15 लाखाच्या घराबद्दल आता बोललं ना तर ते घर 15 लाखाचंच आहे आणि कमी बजेटमध्ये आहे तो घर. पण तिकडं प्रॉब्लेम हे आहे की पार्किंग नाही आहे तिथं. आणि मेन इम्पॉर्टंट बघायला गेलं तर तिथं हे प्रॉब्लेम आहे की तो जो आहे घर तो आपला काय बोलतात की लाईट बिल टॅक्स पावती ह्याच्यावरती त्याचं रजिस्ट्रेशन होणार. पण
ॲड्रेस मी तुम्हाला बोललं नाही. ॲड्रेस जो आहे पुणे एअरपोर्ट रोड, येरवडा, नागपूरचा एक्सिस बँक ATM शेजारी आपलं ऑफिस आहे. पण तो जो घर आहे तो डायरेक्टली जो आहे तर तो नागपूर चाळमध्येच घर आहे नेमकं. आणि 15 लाखाचे अगदी छोटे. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आहे ना एक 25 लाखाच्या प्रॉपर्टीबद्दल बोलणार आहे. मला असं वाटतं की तुम्ही ती प्रॉपर्टी येऊन बघायला पाहिजे. मला असं वाटतं की भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती. व्हिडिओ आवडला असाल तर बिलकुल तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे 15 लाखाचं बघा जो बोललो मी तुम्हाला, ते घर खरेदी करायला यायचं असलं तर तरी पण मला नंबर दिलेले कॉल करू शकतात. एकदा या बघा, मनामधले जे डाऊट आहे ना तुमचे 15 लाखाचा 20 लाखाचा पुणे सिटीमधला, ते डाऊट निघून जाणार तुमचे. ओके, भेटू आपण आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.